नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी माहिती पाहत आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमधील आपण प्राकृतिक भूगोल याविषयी माहिती पाहत आहोत. या प्राकृतिक विभागामध्ये आपण जर पाहिलं तर नैसर्गिक सीमा ज्या आहेत त्या नैसर्गिक सीमा पाहिलेल्या आहेत. ते प्राकृतिक विभागाचे 3 भाग पडतात. याच्यामधला आपण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री याविषयी माहिती पाहिलेली आहे. आजचा जो तिसरा भाग आहे महत्वाचा महाराष्ट्र पठार, ज्याने पूर्ण महाराष्ट्र 90% महाराष्ट्र पठाराने काय झालेलं आहे व्यापलेलं आहे. या महाराष्ट्र पठाराविषयी किंवा महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्ये, त्याच्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या रांगा यांविषयी आपण माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्र पठार जे आहे ते महाराष्ट्र पठार बघा 90% पूर्ण महाराष्ट्राला 90% काय केलेलं आहे व्यापलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय आहे रे सातपुडा आहे. या ठिकाणी काय आहे सातपुडा आहे. इथं जर पाहिलं तर सातपुडा आहे. या सातपुड्यापासून बघा सातपुड्यापासून जर आपण इथपर्यंत तिलारीपर्यंत सातपुडा ते तिलारीपर्यंत जर याचं अंतर पाहिलं तर हे सातपुडा ते तिलारी 700 किलोमीटर इतकं आहे. किती आहे 700 किलोमीटर. सातपुडा ते तिलारी किती आहे 700 किलोमीटर आहे. आणि सह्याद्री रांगपासून या गडचिरोलीच्या चिरोल टेकड्या आहेत तिथं हे जे अंतर आहे हे 750 किलोमीटर इतकं आहे. लक्षात ठेवा 750 किलोमीटर. आणि या ठिकाणाहून याची जर आपण सरासरी उंची जर पाहिली तर ही 450 मीटर इतकी आहे. किती आहे 450 मीटर इतकी. आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात 90% महाराष्ट्र पठार व्यापलेला आहे. मग मी सांगितलं सातपुड्यापासून हा जी सातपुडा रांग आहे सातपुडा रांगापासून तिलारीपर्यंत ते 700 किलोमीटर आहे. बरोबर ना. सरासरी किती आहे 700 किलोमीटर आहे. आणि ही जी सह्याद्री रांग येते बरोबर ना, ही काय येते रे ही सह्याद्री रांगपासून जर आपण इथं चिरोली टेकड्या गडचिरोली मधल्या पाहिल्या बामरा गडचिरोली तर या ठिकाणी ते किती आहे 750 किलोमीटर इतकं एवढं अंतर आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं की ज्या महत्वाच्या 3 रांगा आहेत बरोबर ना, या 3 रांगा जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी मी सांगितलं होतं ही सातपुडा रेंज आहे बरोबर ना. इथून आणि इकडं सातपुडा रेंज आहे. त्या सातपुडा रेंज पासून इथं तिलारीपर्यंत आणि या ठिकाणी बघा सातमाळा रेंज आहे. या सातमाळा रेंज पासून या ठिकाणी चिरोल टेकड्यापर्यंत हे अंतर 750 किलोमीटर आहे. 750 किलोमीटर आहे. आणि सातपुडापासून तिलारीपर्यंत ते 700 किलोमीटर आहे. बरोबर. इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर एवढं आहे. सरासरी त्याची जी उंची आहे ही सरासरी उंची मी किती सांगितलं 450 मीटर. म्हणजे इथून इथपर्यंत जे आहे किती आहे रे 450 मीटर सरासरी उंची आहे. मग याचे 2 भाग पडलेले आहेत. जर आपण पाहिलं याचे भाग किती पडले 2. हा इकडचा भाग जो आहे हा पूर्व पठार आहे. हा कोणता आहे रे पूर्व पठार. हा कोणता आहे पूर्व पठार. आणि हा इकडचा काय येतो रे पश्चिम पठार येतो. लक्षात ठेवा पश्चिम पठार. हा कोणता येतो पश्चिम पठार. असे 2 भाग पडले महाराष्ट्र पठाराचा. इकडचा पूर्व पठार आहे इकडचं पश्चिम पठार आहे. आता याच्यामध्ये महत्वाच्या मी सांगितल्या 3 रांगा ज्या आहेत महत्वाच्या. सातमाळ पहिली जी रांग आहे ही सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांग ही पहिली रांग आहे. त्यानंतर हरिश्चंद्र आणि बघा हा जो आहे बालाघाट. हरिश्चंद्र आणि बालाघाट रांग बरोबर ना. आणि ही महादेव रांग बरोबर ना. ही महादेव रांग. 3 महत्वाच्या रांगा महाराष्ट्र पठारावर पसरलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या सांगितलं मी बघा सातमाळा आणि अजिंठा रांग, हरिश्चंद्र आणि बालाघाट आणि महादेव रांग. या पूर्ण महाराष्ट्र पठारावर या 3 महत्वाच्या रांगा पसरलेल्या आहेत. इकडे पुढे सातपुडा रांग येते आणि इकडे सातपुडा रांग. या ठिकाणी गाविलगड टेकड्या आहेत बरोबर ना. गाविलगड टेकड्या आहेत बरोबर. मग याचा आपल्याला आजच्या भागामध्ये याची माहिती पाहिजे किंवा हा भाग महत्वाचा महाराष्ट्र पठाराच्या महत्वाच्या रांगा आहेत याच्याविषयी माहिती पाहिजे. त्याच्या अगोदर आपल्याला महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्ये पाहावी लागतील बरोबर ना. म्हणजे आपण कोकण किनारपट्टी जी आहे ही कोकण किनारपट्टी आहे बरोबर ना. इथे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत ही कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर आपण इथपर्यंत हा जो भाग आहे हा काय पाहिला पश्चिम घाट. आणि पश्चिम घाटानंतरचा पूर्वेकडचा संपूर्ण जो भाग आहे हा संपूर्ण भाग महाराष्ट्र पठार जो 90% महाराष्ट्र पठाराने काय झालेला आहे व्यापलेला आहे. याचे 2 भाग मी सांगितले. इकडचा भाग पूर्व पठार इकडचा काय येतो रे पश्चिम पठार येतो. आणि याची सरासरी उंची जी आहे ती 450 मीटर आहे. नंतर सातपुड्यापासून तिलारीपर्यंत आपण सांगितलं की 700 किलोमीटर. तिथे 700 किलोमीटर आहे. आणि
या सह्याद्रीपासून या शिरोली टेकड्यापर्यंत जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर हे पूर्ण जे आहे ते 700 किलोमीटर इतकी आहे. मग हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की पूर्व पठार पडलेला आहे, हा पश्चिम पठार पडलेला आहे. बरोबर. आता याचं जर महत्वाची मुख्य वैशिष्ट्य पाहिजे म्हटले, बघा मुख्य वैशिष्ट्ये, तर आपण त्याची जर निर्मिती पाहिली तर सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी झालेले भेगीय ज्वालामुखी, 7 कोटी वर्षापूर्वी भेगीय ज्वालामुखी मधून जो निघालेला लावारस आहे, हा निघालेला लावारस पूर्ण साचून तो पठारावर पसरला. भेगीय लावारसापासून याची निर्मिती झालेली आहे. जो लावा बाहेर पडला तो पूर्ण पठारभर पसरला आणि मग त्यालाच डेक्कन ट्रॅप किंवा महाराष्ट्र पठार असं म्हटलं जातं. डेक्कन ट्रॅप किंवा महाराष्ट्र पठार असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्राचा जो एकूण भाग आहे, या एकूण भूभागापैकी 90% भाग जो आहे हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. याला दख्खन पठार असं म्हटलं जातं. 90% भाग या पठाराने काय लिहिलं आहे, व्यापलेला आहे. मी सांगितलं या पठाराचे 2 भाग पडतात, एक पूर्व भाग आणि इकडचा काय आहे, पश्चिम भाग पडलेला आहे. मग याची रुंदी मी तुम्हाला सांगितली विस्तार म्हणजे पूर्व पश्चिम. बघा ही जी पूर्व पश्चिम सांगितली इथून इथपर्यंतची, बरोबर आहे. इथून इथपर्यंत मी सांगितलं की किती आहे रे, 750 किलोमीटर आहे. म्हणजे पूर्व पश्चिम जी त्याची रुंदी आहे ती जास्त आहे, बरोबर. आणि लांबी जी आहे ती किती आहे, 700 किलोमीटर. लांबीपेक्षा रुंदी कशी आहे, जास्त आहे. म्हणजे सह्याद्री ते चिरोली टेकड्या, मी सांगितलं सह्याद्री ते चिरोली टेकड्या 750 किलोमीटर आहे, बरोबर रुंदी. आणि लांबी जर पाहिजे सातपुडापासून तिलारीपर्यंत 700 किलोमीटर मी सांगितलं. किती आहे, 700 किलोमीटर. सातपुडा ते तिलारी किती आहे, उत्तर दक्षिण म्हणतात, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण, बरोबर ना. मग पूर्व पश्चिम जी रुंदी आहे ती 750 किलोमीटर आहे. ती सह्याद्री ते चिरोली टेकड्या गडचिरोली मधल्या तिथपर्यंत आहे. आणि लांबी उत्तर दक्षिण म्हणजे वरून खाली 700 किलोमीटर आहे. म्हणजे ते सातपुडा पर्वतापासून खाली तिलारीपर्यंत किती आहे, 700 किलोमीटर आहे. त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 2.76 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. क्षेत्रफळ किती आहे रे, 2,76,000 चौरस किलोमीटर. मग जर आपण लावाच्या थरांची जी जाडी आहे, त्या लावांच्या थरांची जर जाडी पाहिली तर ती पश्चिमेकडे अधिक व पूर्वेकडे कमी. मग सह्याद्रीहून बघा तो लावा बाहेर पडल्यानंतर तो पसरत गेला, पुढे पुढे कमी 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 होत गेला. कुठं, पूर्वेकडे कमी होत गेला. आणि इकडं जे प्रमाण होतं ते प्रमाण पश्चिमेकडे कसं होतं, जास्त होतं, पश्चिमेकडे जास्त होतं. मग या थराची जी जाडी आहे, या थराची जाडी पश्चिमेकडे जास्त आहे आणि पूर्वेकडे कशी आहे रे, कमी आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि पठाराचा जो उतार आहे हा पश्चिमेकडे कुठे झाला, नक्कीच पूर्वेकडे. कारण का लावा बाहेर पडल्यानंतर तो पश्चिमेकडून पूर्वेकडे तसा पसरत गेलेला आहे. आणि मग याचा जो उतार आहे हा पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे, आग्नेय दिशेला आहे, लक्षात ठेवा. कारण का आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी मी सांगितलं होतं की या ठिकाणी कोकण आहे, असं हे कोकण, हा समुद्र किनारा आणि कोकण आहे. कोकण नंतर हा पूर्ण सह्याद्री किंवा पश्चिम घाट येतो. याच्यानंतर हा जो उतार आहे हा असा थोडा 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 कमी होत गेला आणि मग हा सगळं या दिशेला कोणता येतो रे, महाराष्ट्र पठार येतो, बरोबर ना. मग पश्चिमेकडून पूर्वेकडे आग्नेय दिशेला त्याचा पठाराचा काय आहे, उतार आहे, बरोबर ना. पश्चिमेकडून पूर्वेकडे. बघा महत्वाचं काय सांगितलं, 7 कोट्या वर्षापूर्वी याची निर्मिती झाली भेगीय ज्वालामुखीमुळे. 90% भाग पठाराने व्यापलेला आहे. याला डेक्कन ट्रॅप असं म्हटलं जातं. आपण याची रुंदी पाहिली पूर्वेकडून पश्चिमेकडे 750 किलोमीटर म्हणजे सह्याद्री ते चिरोली टेकड्यापर्यंत. आणि याची लांबी जी आहे उत्तर दक्षिण ती किती आहे, 700 किलोमीटर म्हणजे वरच्या सातपुड्यापासून खाली तिलारीपर्यंत. नंतर क्षेत्रफळ 2.76 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. लावाच्या थरांची जी जाडी आहे ती पश्चिमेकडे अधिक आणि पूर्वेकडे काय आहे, कमी आहे. आणि उतार सुद्धा सेम पश्चिमेकडून पूर्वेकडे, या पूर्वेच्या दिशेला तो काय झालेला आहे, गेलेला आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता याची पठाराची प्राकृतिक रचना आणि उतार कसा आहे, प्राकृतिक रचना आणि उतार आताच सांगितलं मी की पठाराची जाडी आणि उंची जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे कशी होत जाते रे, बदलत जाते. आणि ज्यामुळं महाराष्ट्राच्या जलप्रणालीवर मोठ्या प्रमाणात त्याचा काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे काय जाते, बदलत जाते. त्यामुळं महाराष्ट्राची जी जलप्रणाली आहे या जलप्रणालीवर काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. महाराष्ट्र पठाराचे पश्चिम पठार म्हणजे डोंगर रांगावर नदी खोऱ्यांनी पिंजलेले पश्चिम पठार जो आहे, म्हणजे हा पूर्वेकडचा भाग येतो ना, हा पश्चिमेकडचा. पश्चिमेला डोंगर रांगा नदी खोरे, पश्चिमेला काय आहेत, डोंगर रांगा आणि नदी खोरे आहेत. आणि पूर्व पठार जे आहे ते सपाट आणि मैदानी आहे, बरोबर. मी तुम्हाला अशी डायग्राम दिली होती बघा, मी परत सांगतोय काय, बघा ही अशी डायग्राम इकडं
महाराष्ट्र पठार हा जो आहे हा काय रे पश्चिम घाट आहे. या ठिकाणी हा ही कोकण किनारपट्टी आहे, बरोबर ना. ही कोकण किनारपट्टी आहे, इथं मध्ये सह्याद्री पश्चिम घाट येतो आणि मग इकडं ते हळूहळू हळूहळू इकडं पूर्ण पसरत जातं. इकडचा काय आहे महाराष्ट्र पठार आहे. मग पश्चिमेकडे डोंगरांगा नदी खोरे आहे आणि पूर्व पठार जो आहे तो सपाट भाग येतो. या ठिकाणी सपाट आणि मैदानी प्रदेश कसा आहे, सपाट आणि मैदानी प्रदेश आहे. मग याच्यामध्ये महत्वाचं बघा वैशिष्ट्य काय आहेत, लावाची जाडी सर्वाधिक सुमारे 2 किलोमीटर पर्यंत पश्चिम भाग सह्याद्री जवळ आहे आणि पूर्व भागामध्ये विदर्भामध्ये काय होत जाते, कमी होत जाते. याचा आता मी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्याची उंची जास्त सरासरी कुठे आहे, पश्चिम भागामध्येच आहे, 600 मीटर आहे आणि पूर्व भागामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होते 2 भाग पडतात, इकडचा पूर्व भाग इकडचा पश्चिम भाग. मग पूर्व भागात कमी येते, 300 मीटर आहे, इकडे 600 मीटर आहे. उतार पूर्वेकडे आग्नेय दिशेला आणि पूर्व भाग कसा आहे, मंद उताराचा आहे, बरोबर ना. तो मंद उतार होत गेलेला आहे आणि डोंगररांग आणि नद्यांच्या खोऱ्यांनी छेदलेला आहे हा पश्चिम भाग. पूर्ण पश्चिम भाग कसा आहे, डोंगररांग आणि नद्यांनी छेदलेला आहे आणि इकडचा कसा आहे, मैदानी सपाट आहे. हे पठाराची प्राकृतिक रचना किंवा उताराविषयी आपण महत्वाची माहिती पाहिलेली आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं या महाराष्ट्र पठारावर या महत्वाच्या 3 रांगा ज्या आहेत, या 3 रांगा पसरलेल्या आहेत. याच्यामधली महत्वाची पहिली जी आहे सातमाळा आणि अजिंठा रांग ही आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं हरिश्चंद्र बालाघाट रांग आहे आणि ही आहे महादेव रांग. या महत्वाच्या 3 रांग महाराष्ट्र पठारावर काय झालेल्या आहेत, पसरलेल्या आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता प्रमुख डोंगर रांगा आणि नद्यांची खोरी, प्रमुख डोंगर रांगा आणि नद्यांची खोरी. आता लावा रस्त्याच्या पठारावर नद्यांनी केलेलं क्षरण कार्य केलं, बरोबर ना. क्षरण कार्य केल्यामुळे महाराष्ट्रात प्रमुख डोंगररांगा काय झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. या महत्वाच्या 3 डोंगररांगा याच्यामध्ये उत्तरेकडे जर आपण वर पाहिलं या ठिकाणी तर तो सातपुडा पर्वत आहे, बरोबर ना. सातपुडा पर्वत आहे आणि महत्वाच्या या 3 रांगा आहेत. कोणत्या, सातमाळा अजिंठा रांग, बरोबर ना. आता याच्यामध्ये कोणत्या नद्यांनी ही खोरी, ही जी 3 खोरी आहेत ही वेगळी केलेली बघा. तापी आणि गोदावरी खोरी वेगळी केली कुणी, सातमाळा अजिंठा रांगाने. सातमाळा अजिंठा रांगाने तापी आणि गोदावरी खोरी वेगळी केलेली आहे. आता थोडक्यात लक्षात ठेवायचं म्हटलं तर बघा हे कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला. इथं नसता गवस्क, नसता गवस्क बघा. आता हे तुम्ही त्याचे शॉर्टकट तयार करू शकता. नसता गवस्क मग NST GHBSK. आता हे इंग्रजी अक्षर नसता गवस्क, बरोबर ना. बघा नसता गवस्क, बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी बघा एन जे आहे ते नर्मदा आहे, नर्मदा. या ठिकाणी नर्मदा आहे आणि या ठिकाणी काय आहे बघा, तापी आहे, बरोबर. या ठिकाणी काय आहे, तापी आहे, नर्मदा तापी. आता नर्मदा तापी ही जी खोरी कोणी वेगळी केली, सातपुडाने केलेली आहे. सातपुडा पर्वतरांग जे आहे या सातपुडा पर्वतरांगाने नर्मदा खोरी वेगळी केली. मी काय सांगितलं, नर्मदा तापी सातपुडा खोऱ्याने ही सातपुडा रांगेने नर्मदा आणि तापीची खोरी काय केली, वेगळी केलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी येतो अजिंठा. या ठिकाणी काय येतो रे, अजिंठा येतो, अजिंठा, बरोबर ना. आता इथं येतं अजिंठा आणि इथं बघा गोदावरी येते. म्हणजे गोदावरी आणि तापी खोरे अजिंठा डोंगर रांगाने काय केलेले, वेगळे केलेले. तापी आणि गोदावरी इथं काय येतं, अजिंठा रांग येते, इथं अजिंठा रांग येते. बघा इथं हरिश्चंद्र, एच म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट येतं, हरिश्चंद्र बालाघाट. एच म्हणजे काय, हरिश्चंद्र बालाघाट, बरोबर ना. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी येतं भीमा, या ठिकाणी येतं भीमा. म्हणजे भीमा आणि गोदावरीची खोरे कोणी वेगळी केली, हरिश्चंद्र बालाघाटने. आता या ठिकाणी बघा शंभू महादेव येतं, शंभू महादेव, शंभू महादेव आणि इथे येतं कृष्णा. मग कृष्णा आणि भीमाचं खोरं कोणी वेगळं केलंय, शंभू महादेव या रांगेने वेगळं केलेलं आहे. नसता गवस्क बघा, नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरी सातपुडा रांगेने वेगळी केलेली आहेत. तापी आणि गोदावरी या 2 जी खोरे आहेत अजिंठा रांगेने वेगळी केलेली आहेत. त्याच्यानंतर गोदावरी आणि इथं भीमा आहे ही जी खोरी आहे ती हरिश्चंद्र बालाघाटने वेगळी केलेली आहे. आणि भीमा आणि कृष्णा या नद्या आहेत यांची खोरी शंभू महादेव रांगेने वेगळी केलेली आहे. मग त्याचा लंब काय, नसता गवस्क म्हणजे NSTA GHBSK. ही जर तुम्ही अक्षरं घेतली तर त्याच्यानुसार याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो की कोणत्या रांगेने म्हणजे कोणत्या डोंगर रांगेने ह्या नद्यांची खोरी काय केलेली आहेत, वेगळी केलेली आहेत. हमखास त्याच्यावर काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. आणि मी याचा तुम्हाला शॉर्टकट आताच सांगितला, परत सांगतो. नर्मदा तापीचं खोरं सातपुड्याने वेगळं केलेलं आहे. तापी
आणि गोदावरीचं खोरं अजिंठाने वेगळं केलेलं आहे. गोदावरी आणि भीमाचं खोरं हरिश्चंद्र बालाघाटने वेगळं केलेलं आहे. आणि भीमा आणि कृष्णाचं खोरं शंभू महादेव रांग यांनी वेगळं केलेलं आहे. मग या डोंगर रांगा नद्यांची खोरी याच्यावर हमखास काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. मग आपण प्रमुख डोंगर रांग आणि नद्यांची खोरी हे पाहत आहे. याच्यामध्ये सातपुडा पर्वत उत्तरेकडील सीमेमध्ये आहे, बरोबर, वरच्या साईडला. मग सातमाळा रांग, तापी बघा आणि गोदावरी खोरी वेगळी केली. तापी आणि गोदावरी खोरी जी आहे, तापी आणि गोदावरी खोरी कोणी वेगळी केली? सातमाळा अजिंठा रांग, बरोबर ना. हे वरचं जर आपण पाहिलं, नर्मदा तापीचे खोरे जे आहे ते सातपुडा रांगेने काय केलेले आहे, वेगळं केलेलं आहे. हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी आणि भीमा खोरी वेगळी केलेली आहे. शंभू महादेव रांग, भीमा आणि कृष्णा खोरी वेगळी केलेली आहे. आलं लक्षात. आणि मग आल्फ्रेड वेगनच्या सिद्धांतानुसार जर आपण पाहिलं तर गोंडवाना, याला गोंडवाना भूमी असं म्हटलं जातं. ही जी भूमी आहे ही गोंडवाना भूमीचा भाग आहे. आणि त्यामुळं खडक म्हणजे या ठिकाणी बेसाल्ट खडक जो आहे अतिप्राचीन आणि कडक आहे. अतिप्राचीन काय आहे, कडक आहे. आणि यामुळंच या भागामध्ये जर आपण पाहिलं तर काळी कापसाची मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते. बेसाल्ट खडकामुळं, बेसाल्ट खडकाचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काळी कापसाची मृदा जास्त आढळते, हे महत्वाचं आहे. याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. कोणत्या डोंगर रांगेने या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे? त्याचा शॉर्टकट काय आहे, नसता गबसक. मी काय सांगितलं, NSTAGHBSK. लक्षामध्ये या अक्षर टाकायची. एक दोन वेळा प्रॅक्टिस केली तर तुमच्या ती लक्षात येईल, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. मग हे आपण प्रमुख डोंगर रांग आणि नद्यांची खोरी महत्वाची पाहिलेली आहे. आताच आपण पाहिल्याप्रमाणे बघा, तेच परत आले. महाराष्ट्र पठारावर प्रमुख 3 डोंगर रांगा. राज्याच्या जलप्रणाली जी आहे त्या जलप्रणालीचे मुख्य काय आहेत, आधारस्तंभ आहेत, मुख्य आधारस्तंभ आहेत. याच्यामध्ये पहिली मी सांगितली सातमाळा अजिंठा डोंगर रांग. सातमाळा अजिंठा डोंगर रांग जर आपण पाहिलं तर ते नाशिक ते यवतमाळ पर्यंत आहे. कुठे? नाशिक ते यवतमाळ पर्यंत आहे. मग ही रांग तापी आणि गोदावरी या 2 मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांना काय करते, वेगळे करते. आत्ताच आपण याची माहिती पाहिली. मग याचा विस्तार जर पाहिला तर नाशिक म्हणजे त्या ठिकाणी तौला शिखर आहे, नाशिकमध्ये तौला शिखर ते यवतमाळ पर्यंत ही रांग आहे. स्थानिक नावे, मग आता नाशिकमध्ये याला सातमाळा असं म्हटलं जातं. नाशिकमध्ये काय म्हटलं जातं रे, सातमाळा. आणि अगोदरचं नाव औरंगाबाद, आता सध्याचं नाव छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये याला म्हटलं जातं अजिंठा. नाशिकमध्ये या जे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे तर नाशिकमध्ये त्याला काय म्हटलं जातं, सातमाळा. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये याला काय म्हटलं जातं, अजिंठा म्हटलं जातं. आता या ठिकाणी महत्वाची ठिकाणे कोणकोणती आहेत, महत्वाची ठिकाणे. मग या ठिकाणी नाशिकमध्ये सप्तशृंगी देवी मंदिर आहे. नाशिकमध्ये काय आहे, सप्तशृंगी देवी मंदिर आहे. आणि अजिंठा वेरूळ लेणी आहे. अजिंठा वेरूळ लेणी ही संभाजीनगर या ठिकाणी आहे, बरोबर ना. अजिंठा आणि वेरूळ लेणी. त्यानंतर याच्या ज्या शाखा आहेत, शाखा पसरलेल्या. मग निर्मल रांग जी आहे ती नांदेडमध्ये आहे. निर्मल रांग कुठे आहे, नांदेडमध्ये आहे. आणि अजिंठा रांग जी आहे ही यवतमाळमध्ये आहे. अजिंठा कुठे आहे रे, बघा, निर्मल रांग नांदेड आणि अजिंठा शाखा कुठे आहे रे, यवतमाळ, लक्षात ठेवा. आणि पठारे जर आपण पाहिलं तर याच्या उत्तरेला म्हणजे वरच्या भागामध्ये मालेगाव पठार आहे. उत्तरेला काय आहे, मालेगाव पठार आहे. आणि पूर्वेस जर विचार केला तर पूर्वेस बुलढाणा पठार आहे. पूर्वेस काय आहे रे, बुलढाणा पठार आहे. मग या सातमाळा अजिंठा डोंगर रांगाची आपण माहिती पाहिलेली. पुढची रांग हरिश्चंद्र बालाघाट. आता हरिश्चंद्र बालाघाट जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर म्हणजे ज्या ठिकाणी कळसुबाई शिखर आहे, त्या कळसुबाई पासून जर आपण पाहिलं तर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जुनं नाव, बरोबर ना. मग अहमदनगर ते धाराशिव किंवा अहिल्यानगर ते धाराशिव पर्यंत हे खोरं पसरलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्या त्याने काय केलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत, बरोबर ना, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगाने. याचा विस्तार अहिल्यानगर ते धाराशिव पर्यंत आहे, बरोबर. आणि मग पुढं लातूर पर्यंत, कुठं, लातूर पर्यंत. आता बघा, नावे म्हणजे अहमदनगर मध्ये म्हणजे अहिल्यानगर मध्ये त्याला काय म्हटलं जातं, हरिश्चंद्रगड म्हटलं जातं. अहिल्यानगर मध्ये काय म्हटलं जातं रे, हरिश्चंद्रगड म्हटलं जातं. आणि बीड धाराशिव भागामध्ये त्याला काय म्हटलं जातं, बालाघाट. अहिल्यानगर मध्ये हरिश्चंद्रगड म्हटलं जातं आणि बीड धाराशिव जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय म्हटलं जातं, बालाघाट. आता याच्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या मी शोधण्याचा प्रयत्न केला पण ते तेवढ्या मला सापडल्या नाहीत. म्हणजे त्याचा जो आकृतीचा तक्ता आहे तो सापडलेला नाही. त्यामुळं तुम्ही अहिल्यानगर मध्ये ती जर आपण डायग्राम मध्ये अहिल्यानगर मध्ये हरिश्चंद्रगड असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं, बघा इथं या ठिकाणी
बरोबर ना, अहिल्यानगर आहे, हरिश्चंद्रगड, बरोबर. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं आणि पुढे जर आपण पाहिलं तर बघा, हं, कुठे गेलं ते? हं, हरिश्चंद्र आणि बीड धाराशिव जर पाहिलं तर काय येतं? बालाघाट येतं. महत्वाची ठिकाणे आता जुन्नरमध्ये काय येतो रे? शिवनेरी किल्ला येतो जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड, शिवनेरी किल्ला कुठे आहे? जुन्नर. पुढे पठार आहे. दक्षिणेस अहिल्यानगर पठार आहे. त्याला अहमदनगर पठार असं म्हटलं जातं. आणि पश्चिमेला जर विचार केला तर पश्चिमेस बालाघाट पठार आहे. पश्चिमेस कोणतं आहे? बालाघाट पठार. आणि पुढे मांजरा खोऱ्यात मांजरा पठार आहे. मग पठारे कोणते कोणते आहेत? दक्षिणेस अहमदनगर पठार, पश्चिमेस बालाघाट पठार आणि मांजरा खोऱ्यात मांजरा पठार आहे. हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगाची वैशिष्ट्य आहे. आणि तिसरी बघा, तिसरं आहे शंभू महादेव डोंगररांग. भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांना, ही खोरी महत्वाची आहेत नद्यांची, याच्यावर हमखास कोणत्या रांगेने वेगळे केले याच्यावर प्रश्न विचारला जाईल. मी तुम्हाला शॉर्टकट दिलेला आहे. मग भीमा आणि कृष्णा, भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यांना या शंभू महादेव डोंगररांगेने वेगळे केलेले. जर आपण पाहिलं तर महाबळेश्वर पासून मग महाबळेश्वर, सातारा, सांगली आणि खाली कर्नाटक येतं. बघा या ठिकाणी ही जी रांग आहे इथं खाली बघा, हे महादेव रांग, बरोबर ना, आणि या ठिकाणी येतं कर्नाटक, बरोबर. म्हणजे या ठिकाणी ती महादेव रांग पसरलेली आहे. बघा महाबळेश्वर पासून सातारा, सांगली मार्गे कर्नाटक पर्यंत. मग याचं जे शंभू महादेव नाव जे पडलेलं आहे, कारण की त्या ठिकाणी प्रसिद्ध असं शंभू महादेवाचं मंदिर आहे. सातारा या ठिकाणी शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध शंभू महादेव मंदिर. सातारा या ठिकाणी कोणतं आहे? शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध काय आहे? शंभू महादेव मंदिर आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी त्या डोंगराचं नाव शंभू महादेव, शंभू महादेव असं पडलेलं आहे. आता महत्व काय आहे? सह्याद्री सर्वात दक्षिणेकडील प्रमुख उपरांग आहे. सह्याद्रीची सर्वात दक्षिणेकडील काय आहे? प्रमुख उपरांग आहे. आता बघा महत्वाच्या या 3 रांगा घेतलेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांग जे आहे ते उत्तरेकडील खोरे तापीपूर्ण आहे आणि दक्षिणेकडील खोरे कोणते रे? गोदावरीचं आहे. सातमाळा अजिंठामध्ये उत्तरेकडील खोर कोणतं आहे? तापीपूर्णा. दक्षिणेकडील खोर कोणतं आहे? गोदावरी आहे. हरिश्चंद्र बालाघाट रांगेमध्ये उत्तरेकडे गोदावरी आहे आणि दक्षिणेकडे काय आहे? भीमा आहे. त्यानंतर शंभू महादेव रांग, भीमा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे काय आहे? कृष्णा. तुम्ही तो 5 मिनिटाचा नसता ग बसकर हा जर शॉर्टकट पाठ केला तर या सगळ्या गोष्टी तुमच्या डायरेक्ट काय येईल कागदावर. जोपर्यंत भूगोलाच्या तुम्ही ज्या मॅप आहेत, ज्या आकृत्या आहेत, तोपर्यंत हाताने रेखाटत नाही तोपर्यंत भूगोल समजत नाही. वाचून तुम्हाला जेवढं समजणार नाही तेवढं तुम्ही डायग्राम करता तर ते हमखास. म्हणजे महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे ते तुमचे कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे पाठ एकदा झाला तर बाकीचं तुम्हाला या डोंगररांगा असतील, कोकण किनारपट्टी असेल, सह्याद्री किंवा पश्चिम घाट असेल आणि महाराष्ट्र पठार असेल, हे तुम्ही एक एक डायग्राम काढून मग त्याच्यातील शिखरे असतील, घाट असतील, थंड हवेचे ठिकाणे असतील, या सगळ्या गोष्टी त्या तोंडपाठ होऊन जातात. त्याचं डायग्राम प्रॅक्टिस करणं काय आहे? गरजेचं आहे. मग सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, मग याच्यातील उत्तरेकडची खोरी आणि दक्षिणेकडची खोरी याच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. पुढे बघा आता शंभू महादेव डोंगररांग म्हणजे त्याच्यामध्ये उपरांगा आणि पठारे आपल्याला पाहिजे. पहिली जी आहे शंभू महादेव डोंगररांग, त्याच्यामध्ये उपरांगा आणि पठार. याच्यामध्ये महत्वाचं ही रांग आपण पाहिलं की भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी केली कोणी? शंभू महादेव डोंगररांगाने. शंभू महादेव डोंगररांगाने भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी काय केलेली आहे रे? वेगळी केलेली आहे. मग जिल्ह्यानुसार जर आपण उपरांगा पाहिल्या, जिल्ह्यानुसार उपरांगा, तर सातारा जे आहेत, साताराच्या पूर्वेस सीताबाई डोंगर आहे. साताराच्या पूर्वेस काय आहे? सीताबाई डोंगर आहे. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण बामनोली डोंगर आहे. उत्तर दक्षिण काय आहे? बामनोली डोंगर आहे. त्यानंतर दक्षिणेस आगाशिवा डोंगर आहे. दक्षिणेस काय आहे? आगाशिवा डोंगर आहे. आणि पश्चिमेस यवतेश्वर डोंगर आहे. पश्चिमेस काय आहे? यवतेश्वर डोंगर आहे. प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी याच रांगेवर म्हणजे टेबल लँड जे आहे, टेबल लँड साठी प्रसिद्ध असलेलं पाचगणी याच शंभू महादेव डोंगररांगाच्या उपरांग आहे. त्याच्यावरच हे पाचगणी टेबल लँड किंवा शंभू शंभू सॉरी टेबल लँड साठी प्रसिद्ध पाचगणी याच रांगेवर आहे. पठारे प्रदेश आता पश्चिमेस काय बघा, पश्चिम महाबळेश्वर आणि पाचगणी पठार आहे. पश्चिमेस काय आहे? महाबळेश्वर, पाचगणी पठार. मध्य औंधचं पठार आहे. जर पुण्याचं जर आपण पाहिलं उत्तर दिशेला तर हे सासवडचं पठार आहे, सासवडचं पठार. आणि दक्षिण म्हणजे सांगली. सांगलीला जर पाहिलं तर ते काय आहे? खानापूरचं पठार आणि जतचं पठार आहे. खानापूरचं आणि जतचं पठार. आता याची ऍक्च्युअली मी डायग्राम काढली होती
पण ते व्यवस्थित तुम्हाला आपण ऑनलाईन लेक्चर घेत असल्यामुळे ती या ठिकाणी ती व्यवस्थित दिसली नसती. त्यामुळे मी ते अक्षरांमध्ये घेतलेले. पश्चिमेला महाबळेश्वर आणि पाचगणी पठार, मध्य औंधचे पठार, उत्तर पूर्व सासवडचे पठार आणि दक्षिण दक्षिण सांगलीला खानापूरचे पठार आणि काय आहे जतचे पठार आहे. व शंभू महादेव डोंगररांगा उपरांगा आणि पठारे. याच्यामध्ये या महत्वाच्या डोंगररांगा येतात. सीताबाई डोंगर, बामणोली डोंगर, आगाशिव डोंगर, येवतेश्वर डोंगर, टेबल लँड येतं पाचगणी. नंतर पश्चिमेस पठार प्रदेश महाबळेश्वर आणि पाचगणी पठार आहे. मध्यला औंधचे पठार आहे. उत्तरेस पुणे सासवडचे पठार आहे आणि दक्षिण सांगलीमध्ये खानापूरचे पठार आणि जतचे पठार आहे. लक्षात ठेवा, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा या डोंगर रांगा दिलेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा सातपुडा आहे, बरोबर ना, सातपुडा. आणि इकडे सातपुडा रांग आहे. सातपुडामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तोरणमाळ डोंगर, तोरणमाळ पठार, बरोबर ना. हे या ठिकाणी ही तापी, बघा तापी नदी आहे. मग सातपुड्याची वर डोंगर रांग दिसते या ठिकाणी. मग तोरणमाळ डोंगर आणि तोरणमाळ पठार आहे. जळगाव पठार आणि मेळघाटचा डोंगर आहे. नंतर इथं बघा मेळघाट डोंगर, नंतर गाविलगड, चिखलदरा आणि इकडे सगळ्या गरमसूर टेकड्या आहेत. त्या साईडला पाहिलं तर आपण दरकसा टेकड्या, मनसर टेकड्या आणि आंबगड टेकड्या आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला माहिती पाहिजे म्हटली तर सातपुडा पर्वतची माहिती म्हटलं तर महाराष्ट्राची उत्तर सीमा, बरोबर ना. मग नंदुरबारच्या वरच्या साईडला अमरावतीच्या वरची जर साईड पाहिली तर तो पूर्ण काय तो सातपुड्याची रांग येते, बरोबर. मग या ठिकाणी बघा महाराष्ट्राची जी उत्तर सीमा आहे, महाराष्ट्राची उत्तर सीमा मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, नसता ग बसलं सांगितलं नसता. मग इथं नर्मदा, बघा इथं नर्मदा आणि इथं काय तर तापी. आणि या दोन जी खोरी आहेत महत्वाची, ही दोन खोरी कोणी वेगळे केले, सातपुडा डोंगररांग आहे, सातपुडा पर्वत जे त्याने काय केलेली आहे, वेगळी केलेली आहेत बघा ही. मग या सगळंच त्याचा वापर होणार आहे. मग जर आपण पाहिलं तर सातपुडा हा जो शब्द आहे, सातपुडे म्हणजे सात वळ्या, यावरून तो काय झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि हा पर्वत जो आहे तो नर्मदा आणि तापी या दोन नद्यांच्या खोऱ्या ज्या आहेत, नर्मदा तापी या दोन नद्यांच्या खोऱ्या, त्यांना काय करतात, वेगळा करतात. स्वरूप एकामागे एक समांतर असलेल्या 7 रांगा आहेत, एकामागे एक असलेल्या समांतर 7 रांगा आहेत. स्थान मग महाराष्ट्र पठाराच्या अगदी उत्तर सीमेवर आपण पाहिलं नंदुरबार आणि त्या ठिकाणी अमरावती जर पाहिलं, नंदुरबार सीमेवर पूर्व पश्चिम त्याचा कसा आहे, पूर्व पश्चिम उत्तर पूर्व पश्चिम विस्तार आहे. हिमालय खालोखाल भारताचे प्रमुख जलद सारक पर्वत तो काय केला जातो, सातपुडा पर्वत मानला जातो. आणि जर आपण पाहिलं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे ते सातपुडा रांगेतील, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सातपुडा रांगेतील सांगतोय ते आस्तंभ आहे, नंदुरबार जिल्ह्यात येते, बरोबर ना. मी सांगितलं नंदुरबारच्या वरच्या दिशेला सातपुडा येतो, सातपुडा रांग येते आणि त्या ठिकाणी आस्तंभ आहे, आस्तंभ. मग हा जो आस्तंभ आहे हे सर्वोच्च शिखर आहे, त्याची उंची 1325 मीटर इतकी आहे. आस्तंभा नंदुरबार मध्ये येतो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील रांगेचं सर्वोच्च शिखर आहे सातपुडा मधलं. मग हे उंची किती आहे, 1325 मीटर इतकी आहे. उंची किती आहे, 1325 मीटर. लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, आस्तंभा 1325 मीटर नंदुरबार जिल्ह्यात येतं. बघा या ठिकाणी मी दिलेला आहे डोंगररांग, सातपुडा डोंगररांग. बघा उत्तरेकडील नदी नर्मदा, उत्तरेकडील नदी नर्मदा आणि इकडे तापी, ज्या मी तुम्हाला सांगितलं बघा, इकडे बघा नसता नसता, बरोबर ना. नर्मदा आणि तापीचं खोरं या सातपुड्याने काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. मुख्य पठार त्या ठिकाणी तोरणमाळ पठार आहे. कोणतं आहे रे, तोरणमाळ पठार आहे. मी इथं सांगितलं बघा, इथं तोरणमाळ पठार दिसेल तुम्हाला, हे तोरणमाळ डोंगर, तोरणमाळ पठार, बघा तोरणमाळ पठार आहे, बरोबर ना. मग बघा या ठिकाणी अशी तापी दिलेली आहे, इकडे नर्मदा आहे, वर इथं नर्मदा आहे, तर नर्मदा आहे, ही जी दिसते ती नर्मदा आहे. आणि ही काय आहे रे, तापी. आपण नद्यांचं जे माहिती आहे ती पुढच्या भागामध्ये व्यवस्थित पाहणार आहे, स्पष्टीकरण. तर या ठिकाणी तोरणमाळ पठार आहे, येते लक्षामध्ये. मग बघा सातपुडा, नर्मदा, तापी आणि त्या ठिकाणी कोणतं पठार आहे रे, तोरणमाळ पठार आहे. त्यानंतर सातमाळा अजिंठा रांग जे आहे डोंगररांग, मग विभाग या तापी आणि गोदावरीची खोरं विभागलेली आहे सातमाळा अजिंठाने. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजिंठा लेणी बुलढाणा पठार आहे, अजिंठा लेणी आणि बुलढाणा पठार. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी भीमाचं खोरं वेगळं केलेलं आहे. त्या ठिकाणी अहमदनगर पठार आणि बालाघाट आहे, अहमदनगर पठार आणि बालाघाट डोंगररांग आहे. आणि शेवटचे शंभू महादेव महत्वाचे तिसरे, भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी या शंभू महादेवने वेगळी केलेली आहे. त्या ठिकाणी महाबळेश्वर आहे, पाचगणी टेबल लँड आहे आणि सासवड पठार आहे. लक्षामध्ये महाबळेश्वर, पाचगणी आणि सासवड पठार. पाचगणी टेबल लँड आहे महत्वाचं, बरोबर ना. मग हे महत्वाचं, त्याच्यामध्ये महत्वाची आपण माहिती पाहिलेली आहे.
आता सातपुडा पर्वत जो आहे, सातपुडा पर्वत महाराष्ट्रातील विस्तार आणि वैशिष्ट्य त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता सातपुडा जर आपण पाहिलं तर तो पूर्ण चंद्रकोर सारखा आहे. कसा आहे? चंद्रकोर सारखा आहे आणि दक्षिणेकडे त्याचा उतार जो आहे तो अतिशय तीव्र आहे. खालच्या साईडचा जो उतार आहे, दक्षिणेकडचा उतार, हा दक्षिणेचा उतार अति तीव्र आहे. आलं लक्षामध्ये? चंद्रकोरी सारखा तो असून दक्षिणेकडे उतार कसा आहे? अतिशय तीव्र आहे. मग महाराष्ट्रात या प्रमुख जर आपण पाहिलं प्रामुख्याने दोन भागांमध्ये याचं विभाजन करता येतं किंवा दोन भागात तो काय केलेला आहे? विभागलेला आहे सातपुडा पर्वत. तर याच्यामध्ये पहिली जी आहे मी सांगितलं तोरणमाळ डोंगर रांग पश्चिम भाग, बरोबर ना? पश्चिम भाग जर आपण पाहिलं तर ही रांग जी आहे ती नंदुरबार आणि जळगाव जिल्हा इथपर्यंत पसरलेली आहे. कोणती? तोरणमाळ डोंगर रांग. नंदुरबार आणि जळगाव जिल्हा, या नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यापर्यंत ती कशी पसरलेली आहे पश्चिम भागामध्ये. नद्यांची विभागणी पाहिली तर उत्तरेकडे, उत्तर दिशेला, वरच्या दिशेला नर्मदा आहे आणि दक्षिणेला म्हणजे खालच्या साईडला काय आहे? तापी आहे. इथं बघा डायग्राम पाहिलं तर लगेच लक्षात येतं ते. बघा या ठिकाणी तापी आहे, बरोबर ना? आणि या ठिकाणी काय आहे? नर्मदा आहे. इथं बघा तोरणमाळ पठार, तोरणमाळ डोंगर आहे, लक्षात राहू द्या. बरोबर? मग तुमच्या लक्षात येईल उत्तरेकडे नर्मदा आहे आणि दक्षिणेकडे काय आहे? तापी आहे. उत्तरेकडे नर्मदा आणि दक्षिणेकडे काय रे? तापी आहे. या दोन प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ह्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग याचं जर आपण पाहिलं तर त्या पश्चिम वाहिनी नद्यांची खोरी हे काय करतात? वेगळी करतात. पुढे सर्वोच्च शिखर आता सांगितल्याप्रमाणे आस्तंबा 1325 मीटर नंदुरबार जिल्हा आणि सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ, बरोबर ना? नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आता या ठिकाणी तोरणांचे फुलांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याचं नाव काय पडलेलं आहे? तोरणमाळ हे नाव पडलेले आहे. आणि दुसरं आहे पाल, जळगाव जिल्ह्यामध्ये येतं. पाल थंड हवेचं ठिकाण. रावेर तालुका येतो. कोणता तालुका येतो? रावेर तालुक्यामध्ये येतं. पाल आहे जळगाव जिल्हा, थंड हवेचं ठिकाण. आणि दुसरं आहे तोरणमाळ पाल. लक्षात ठेवा सातपुडा पर्वतामध्ये ही दोन थंड हवेची ठिकाणं येतात. तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि पाल कुठे आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, रावेर तालुका आहे. आता गाविलगड टेकड्या पूर्व भाग त्या साईडला जर आपण पाहिलं अमरावती, या ठिकाणी वर बघा इकडं इथं सातपुडा आहे अमरावतीमध्ये आणि या ठिकाणी काय आहे? नंदुरबार आहे. इथं काय आहे रे? नंदुरबार आहे, नंदुरबार. मग आता गाविलगड टेकड्या पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे आपण दोन पठाराचे भाग केले. आता पश्चिम भाग पाहिला. आता हा पूर्व भाग म्हणजे त्या ठिकाणी अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या येतात. या रांगा प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या कुठे आहेत? उत्तर भाग येतात. अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आहेत. धारणी आणि चिखलदरा तालुका येतो त्या ठिकाणी. कोणता येतो रे? धारणी आणि चिखलदरा तालुका येतो. आता नद्यांची विभागणी आपण पाहिलं तापी आणि पूर्णा. तापी आणि पूर्णा या नद्यांच्या दरम्यान ही गाविलगड टेकड्याची रांग आहे, लक्षात ठेवा. तापी आणि पूर्णा नद्यांच्या दरम्यान आहे. मग याच्यामध्ये गाविलगड रांगेतील सर्वोच्च जे शिखर आहे हे वैराट आहे. वैराट कोणतं आहे? वैराट. आणि त्याची उंची 1177 मीटर इतकी आहे. गाविलगड रांगेतील सर्वोच्च शिखर, गाविलगड रांगेतील सर्वोच्च जे शिखर आहे ते वैराट आहे, 1177 मीटर आहे. त्याच्यानंतर चिखलदरा आहे. चिखलदरा गाविलगड टेकड्यांमध्ये उंची आहे 1118 मीटर. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भातील थंड हवेचं ठिकाण चिखलदरा हे आहे. थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? चिखलदरा. विदर्भातील एकमेव एवढे आहे चिखलदरा, विदर्भातील एकमेव आणि प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. याच रांगेमध्ये आहे. गाविलगड टेकड्यांच्या रांगेमध्ये चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. सर्वोच्च शिखर या ठिकाणी वैराट आहे 1177 मीटर. आणि त्याच्यानंतर चिखलदरा त्याची उंची 1118 मीटर आहे. आता या ठिकाणचे शिखर आहे बघा. आस्तंबा मी सांगितलं बघा. आस्तंबा किती आहे? 1325. तोरणमाळ कुठे आहे तरी? नंदुरबार, बरोबर ना? जिल्हा कोणता आहे? तो नंदुरबार. मी सांगितलं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नंदुरबार अमरावती, सातपुडा रांग जे आहे ते नंदुरबार अमरावती. आस्तंबा नंदुरबार मध्ये 1325 मीटर आहे. डोंगर रांग आहे तोरणमाळ. त्यानंतर आपण पाहिलं वैराट 1177 मीटर. गाविलगड टेकड्यांमध्ये येतं अमरावती जिल्हा. गाविलगड टेकड्या अमरावती जिल्हा. आणि त्याच्यानंतर चिखलदरा आहे 1118 मीटर, बरोबर ना? उंची गाविलगड डोंगर रांग आणि जिल्हा आहे अमरावती. आता जर आपण पाहिलं तर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आणि दक्षिणेला सुपीक मैदान पसरलेले आहे. कसं आहे? सुपीक मैदान पसरलेलं आहे. कणान आणि पेंच मैदाने जे आहेत ते नागपूर भागामध्ये आहेत. कणान आणि पेंच मैदाने कुठं आहे? नागपूर भागामध्ये आहे. त्याच्यानंतर वर्धा वेंगुर्ला खोरे जर पाहिलं तर पूर्व विदर्भातील या ठिकाणची जी भात शेती आहे पूर्व विदर्भातील ती भात शेती काय आहे? प्रसिद्ध आहे. भात शेती काय आहे? प्रसिद्ध आहे की त्या ठिकाणचा तो
प्रसिद्ध भाग आहे. आता महाराष्ट्र पठार आणि नद्यांची खोरी बघा, नद्यांची खोरी यातलं पहिलं नदी खोरं आहे तापी पूर्णा खोरं. कोणतं आहे? तापी पूर्णा खोरं. जर आपण पाहिलं तर सातपुडा अजिंठा डोंगररांग जे आहे, या सातपुडा अजिंठा डोंगररांग तापी पूर्णा खोरं येतं. याचा विस्तार जर आपण पाहिला, विस्तारित जिल्हे तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापी पूर्णा खोरं पूर्ण विस्तारलेलं आहे. आणि सातपुडा सातमाळा अजिंठा दरम्यान, सातपुडा आणि सातमाळा अजिंठा दरम्यान आहे. क्षेत्रफळ आहे 51,500 चौरस किलोमीटर इतकं. आणि याचं वैशिष्ट्य आहे नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. तापी पूर्णा खोऱ्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्या पूर्वेकडून कशा वाहतात रे? पश्चिमेकडे वाहतात. आणि खचदरी स्वरूपाचं खोरं आहे. कसं आहे? खचदरी स्वरूपाचं काय आहे? खोरं आहे. पुढं गोदावरी खोरं. ता गो भी लक्षात ठेवा. गोदावरी खोरं आता या ठिकाणी सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट दरम्यान आहे. गोदावरी खोरं कुठे आहे? सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट दरम्यान. याच्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर आणि संपूर्ण जो मराठवाडा या खोऱ्यांमध्ये येतो. कोणत्या? गोदावरी खोऱ्यामध्ये. याची 1,52,588 क्षेत्रफळ चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. याचं जर आपण पाहिलं तर गोदावरी खोरं हे आता जर पाहिलं ना, गोभिकृतान बघा, गोभिकृतान असा क्रम लागतो क्षेत्रफळानुसार. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा. गोदावरी, भीमा, कृष्णा, गोभिकृतान. व सर्वात मोठं महाराष्ट्रातील जे खोरं आहे, बरोबर, सर्वाधिक व्यापलेलं हे कोणतं आहे? 1 नंबरला गोदावरी खोरं, 49%. किती आहे रे? 49% गोदावरी खोरं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र 49% गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे. पश्चिमेकडे अरुंद आणि पूर्वेकडे रुंद आहे. पश्चिमेकडे कसं आहे? या साईडला पश्चिमेला आणि पूर्वेकडे ते रुंद आहे. पश्चिमेकडे अरुंद आहे. सर्वात मोठं महाराष्ट्रातील गोदावरी खोरं लक्षात ठेवा. नंतर 2 नंबरला येतं भीमा खोरं. भीमा खोरं हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव दरम्यान येतं. आपण पाहिलं कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यांना कोणत्या डोंगर रांगाने त्याचं विभाजन केलेलं आहे, बरोबर ना? त्या शॉर्टकट सांगितला. आता गोदावरी खोऱ्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? पुणे, सोलापूर, सातारा, अहिल्यानगरचा उत्तर भाग, उस्मानाबादचा दक्षिण भाग, बरोबर, सॉरी, साताराचा उत्तर भाग, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, त्यानंतर उस्मानाबाद आणि बीडचा जो आहे हा बीडचा काही भाग. मग याचं क्षेत्रफळ आहे 46,184 किलोमीटर. आता याचा जर आकार पाहिला आपण, या खोऱ्याचा आकार आयताकृती आहे. आकार कसा आहे रे? आयताकृती आकार आहे. आणि त्याचा उतार आग्नेयेकडे जास्त आहे. त्याचा उतार कसा आहे? आग्नेयेकडे जास्त आहे. आणि चौथं खोरं कृष्णा खोरे. जर आपण पाहिलं सह्याद्री पर्वत आणि शंभू महादेव डोंगररांग या ठिकाणी कृष्णा खोरे पसरलेला आहे. जिल्हा येतात सातारा, दक्षिणेकडे सातारा, सांगली आणि कोल्हापूर. याचा जो खोरा आहे 28,700 किलोमीटर चौरस किलोमीटर पसरलेला आहे. आणि याचा जो आकार आहे, वरच्याचा आकार आपण पाहिलं आयताकृती आहे. भीमा खोऱ्याचा आकार कसा? आयताकृती. तर कृष्णा खोऱ्याचा आकार त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणी कसा आहे? त्रिकोणी याचा आकार आहे. आपण नदी खोरे, डोंगररांगा, त्याचा विस्तार ज्या जिल्ह्यांमध्ये झाला ते जिल्हे पाहिले, त्याचं क्षेत्रफळ आणि त्याचे महत्वाचं वैशिष्ट्य याविषयी आपण काय पाहिली? माहिती पाहिलेली आहे. आता बघा पूर्व पठार रचना. पश्चिम भाग झाला, मी सांगितलं 2 भाग केले होते आपण. या इकडचा जो राहतो आता हा काय येतो? पूर्व भाग. इकडचा काय येतो रे? पूर्व भाग येतो. पूर्व भाग, बरोबर ना? मग आता पश्चिम भाग पाहिला. आता पूर्व पठार रचना. याच्यामध्ये पेनगंगा इंद्रावती नदी दरम्यान या भागाची रचना आहे. पेनगंगा ते इंद्रावती नदी दरम्यान, पेनगंगा ते इंद्रावती नदी दरम्यान या भागाची रचना आहे. याच्यामध्ये आरवी पठार वर्धा व कनान नद्यांच्या दरम्यानचा भाग आहे. त्याला आरवी पठार असं म्हटलं जातं. नंतर रामटेक टेकड्या कनान नदीच्या पूर्वेस असून पेंच आणि त्या ठिकाणी चबावनथडी नद्याचं उगम आहे. लक्षात ठेवा, कनान नदीच्या पूर्वेस रामटेक टेकड्या. त्यानंतर नागपूर मैदान, मग कनान आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत तयार केलेलं मैदान आहे. कोणतं? नागपूर मैदान. तर वर्धा मैदान, वर्धा नदीच्या खोऱ्यात असून ऊर्ध्व वर्धा आणि निम्न वर्धा असे त्याचे 2 भाग पडलेले आहेत. ऊर्ध्व वर्धामध्ये वर्धा, यवतमाळ आणि उत्तरेकडे चंद्रपूर येतो. आणि निम्न वर्धामध्ये दक्षिण चंद्रपूर असे त्याचे 2 भाग पडलेले आहेत. ऊर्ध्व वर्धा आणि निम्न वर्धा. नंतर वैनगंगा मैदान कुठं पसरलेले बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात? भंडारा, बरोबर, या ठिकाणी भंडारा, इकडे गोंदिया आहे, इथं गडचिरोली आहे, बरोबर, आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये पूर्वेकडचे जे अतिपूर्वेकडचे ते 4 जिल्हे आहेत, त्या 4 जिल्ह्यांना हे वैनगंगा मैदान
पसरलेले आहेत. आणि आता पूर्वेकडच्या ज्या टेकड्या आहेत मग त्या ठिकाणी दरकेसा, सुरजागड आणि बांबरागड, दरकेसा, सुरजागड आणि बांबरागड या महत्वाच्या त्या ठिकाणी टेकड्या आहेत. अति पूर्वेकडील सीमेवर गोदावरी व महानदीचा जलविभाजक म्हणून या टेकड्या काम करतात. गोदावरी आणि महानदीचा जलविभाजक पूर्वेकडील टेकड्यांनी केलेला आहे, जलविभाजन केलेलं आहे. याच्यामध्ये गोंदियामध्ये दरकेसा टेकड्या आहेत, बरोबर ना. गोंदिया कोणत्या आहेत? दरकेसा टेकड्या आहेत. आणि सुरजागड, भामरागड आणि अहेरी म्हणजे गडचिरोली टेकड्या आहेत, बरोबर ना. अहेरी टेकड्या गडचिरोलीमध्ये यांचा काय आहे? समावेश आहे, बरोबर ना. अहेरी टेकड्या कुठे आहेत? गडचिरोलीमध्ये आहे. गोंदियामध्ये दरकेसा आहे. आणि या सुरजागड, भामरागड आणि अहेरी टेकड्या या कुठे येते? गडचिरोलीमध्ये 3 टेकड्या येतात. दरकेसा गोंदियामध्ये येतात आणि त्या 3 टेकड्या एकत्र आपण पाहिल्या त्या ज्या गडचिरोलीमध्ये एकत्र बाजूबाजूलाच आहेत, सुरजागड, भामरागड आणि अहेरी टेकड्या. या 3 टेकड्या ज्या आहेत, जर आपल्या डायग्राम मध्ये जर पाहायचं म्हटलं बघा इकडे दरकेसा टेकड्या दिसतात तुम्हाला, त्याची डायग्राम नाहीये. मग गोंदियामध्ये दरकेसा टेकड्या आहेत आणि गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड आणि अहेरी टेकड्या आहेत. त्या लक्षात ठेवा, महत्वाचे पूर्वेकडील टेकड्या, त्या अति पूर्वेकडील टेकड्या आहेत. आता पुढं प्राणहिता खोरे हा एक महत्वपूर्ण उपविभाग आहे, प्राणहिता खोरे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्राणहिता म्हणजे पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा, त्यालाच प्राणहिता म्हटलं जातं, लक्षात ठेवा. प्राणहिता नदी पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 प्रमुख नद्यांच्या एकत्रित जो प्रवाह आहे, या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता नदी असं म्हटलं जातं. प्राणहिता गोदावरीची उपनदी आहे. प्राणहिता काय आहे? गोदावरीची महत्वाची उपनदी ही प्राणहिता आहे. या खोऱ्याचं वर्गीकरण जर म्हटलं तर हा प्राणहिता खोरा गोदावरीचाच एक भाग आहे. गोदावरी खोऱ्याचाच एक मोठा हा उपविभाग आहे. कोणता? प्राणहिता खोरे. आता याचा जर भौगोलिक विस्तार बघायचं म्हटलं तर संपूर्ण पूर्व पठार जे आहे, पूर्व पठार हे या प्राणहिता खोऱ्याने व्यापलेलं आहे. पूर्व पठार आपण 2 भाग पाडले होते, पूर्वेकडचा पठार आणि पश्चिमेकडचा पठार. तर महाराष्ट्र संपूर्ण पूर्व पठार जो आहे हा पूर्व पठार या प्राणहिता खोऱ्याने व्यापलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा या खोऱ्यात काय होतो रे? समावेश होतो. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा या खोऱ्यामध्ये काय होतो? समावेश होतो. खोऱ्याचा उतार, या नदी खोऱ्याचा सर्वसाधारण उतार कुठे आहे रे? दक्षिणेकडे, बरोबर ना. खालच्या साईडला आहे, दक्षिणेकडे आहे. याचा उतार कुठे आहे? दक्षिणेकडे आहे. आता ज्या आपण डोंगररांगा पाहिल्या तर जिल्हा नाही आहे डोंगररांगामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा आहेत त्याच्याविषयी आपण काय पाहणार आहे? माहिती पाहणार आहे. बघा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रमुख डोंगररांग गोडसगाव, हस्ती, शिरसोली आणि चांदोड डोंगररांग आहे. धुळ्यामध्ये कोणते आहे? धानोरा, गाळणा. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आस्तंबा डोंगर आहे. नाशिक, साल्हेर, मुल्हेर, सातमाळ, वणी, मांगीतुंगी आणि चांदवड आहे. अहिल्यानगर किंवा अहमदनगर मध्ये कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र घाट आणि आदुला. कळसुबाई सर्वोच्च ठिकाण आहे. याचा मी तुम्हाला लंपावून सांगितलं, कसा मी हसतो, बरोबर ना. सर्वोच्च शिखर विचारली तर कसा मी हसतो ही ट्रिक वापरायची. सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे, बरोबर, महाराष्ट्रातील. मुंबई उपनगर व जिल्हा काणेरी, अंबाला, शिवडी, अँटॉप हिल, पाली, मलबार हिल. नंतर ठाण्यामध्ये तुंगार, पुण्यामध्ये तसुबाई, अंबाला, तामिनी, सिंगी आणि पुरंदर डोंगररांग आहे किंवा ती डोंगर आहे. सातारा सीताबाई डोंगर, बामणोली, परळी, आगाशिव, मसोबा, मडोशी, मांडवदेव डोंगर, येवतेश्वर आणि शंभू महादेव डोंगररांग. सांगली कमल भैरव, उणाई, मल्लिकार्जुन, दंडोबा, बेरगवाडा, आष्टा, आडवा, मुचुंदी आणि शुक्राचार्य. सोलापूर रामलिंग, महादेव, बालाघाट आणि शुक्राचार्य. लक्षात मग सांगली सोलापूर मध्ये येतो. या महत्वाच्या डोंगररांग या जिल्ह्यांमध्ये आहे. नंतर कोल्हापूर उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, पन्हाळा डोंगररांग, चिकोडी आणि दक्षिण सह्याद्री. छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा, चौक्या आणि सुरपालनाथ. नंतर धाराशिव मध्ये बालाघाट डोंगररांग, नळदुर्ग आणि तुळजापूर. नांदेडमध्ये मुदखेड, निर्मळ, सातमाळा, बालाघाट. आता बघा हे एवढ्या डोंगररांग घेण्याचे ज्या डोंगर आहेत त्या डोंगररांगात घेण्याचं कारण काय? कंबाईन किंवा राज्य सेवा विचारलं जातं. सरळ सेवेला ज्या महत्वाच्या त्याच्यामधली शिखरे आहेत आणि डोंगररांग आहेत तेवढंच तुम्ही किंवा महत्वाची थंड हवेची
ठीक आहे ना. त्या रांगांमध्ये कोणत्या येतात 3 महत्वाच्या, तेवढंच तुम्ही पाहिजे. हे बाकीचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आता परभणीमध्ये अजिंठा व बालाघाट डोंगर रांग आहे, महत्वाचे आहे. हिंगोली डोंगर रांग, लातूर बालाघाट डोंगर रांग, बीडमध्ये बालाघाट डोंगर रांग येते. नागपूर या टेकड्या महत्वाच्या आहेत, गरमसूर आणि सातपुडा डोंगर, आदागड, भंडारा, आंबागड डोंगर, गोंदिया, नवेगाव, प्रतापगड, गायखुरी, चंद्रपूर, चांदूरगड, पेरजागड, गडचिरोली, चिकियाला, शिरकोंडा, रियागड, सूरजगड, भामरागड, वर्धा, रावणदेव, गरमसूर, नांदगाव, मालेगाव, अमरावती, धारणी, गाविलगड, चिखलदरा, वाशिम मध्ये अजिंठा डोंगर आणि यवतमाळमध्ये अजिंठा डोंगर. पुढे आता बघा, महाराष्ट्राच्या जिल्ह्याने समुद्र किनारा उत्तर ते दक्षिण. मग सर्वाधिक समुद्र किनारा जर आपण पाहिलं तर रत्नागिरीला लाभलेला आहे 237 किलोमीटरचा, आणि सर्वात कमी कुणाला आहे, ठाण्याला 25 किलोमीटरचा आहे. ठाणे जिल्ह्याला 25 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे आणि सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला 237 किलोमीटरचा आहे. याच्यामध्ये पालघर जिल्हा 102 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महत्वाचे तालुके त्याच्यामध्ये तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई येतं. त्याच्यानंतर ठाणे एकमेव जिल्हा आहे, तो त्या ठिकाणी एकच जिल्हा आहे, 25 किलोमीटर किनारपट्टी महत्वाची ठाणे आहे. रोड मुंबई 114 किलोमीटर आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर रायगडला 122 किलोमीटरचा लाभलेला आहे. त्याच्यामध्ये तालुके कोणते कोणते येतात, उरण, पेन, अलिबाग, मुरुड, तळा आणि श्रीवर्धन. आणि सर्वाधिक रत्नागिरीला सर्वाधिक कुठे आहे रे, रत्नागिरीला सर्वात कमी कुठे आहे, ठाण्याला आहे. मग रत्नागिरी 237 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये तालुके कोणते येतात, मंडणगड, महत्वाचे तालुके किनारपट्टीले मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर. आणि शेवटच्या सिंधुदुर्गला 120 किलोमीटरचा किनारपट्टी समुद्र किनारा लाभलेला आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ले, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला. बघा तिन्ही जे महत्वाचे प्राकृतिक भाग आहे, या प्राकृत म्हणजे कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर आपण सह्याद्री किंवा ज्याला पश्चिम घाट म्हटलं जातं, आणि या भागामध्ये आपण महाराष्ट्र पठार याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागात आपण महत्वाचं जी महाराष्ट्र भूगोल असेल महत्वाची पुढं माहिती पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.